Okay, dear children, now see here, can you tell on page number 105, पान नंबर 105 बघा, what are the types of casualties that are seen to occur in different types of disasters. म्हणजे वेगवेगळ्या आपत्तीमध्ये कोणत्या प्रकारचे संपत्तीचं नुकसान होतं असं तुमचं निरीक्षण आहे. बरोबर. कॅशुअल्टीज होणं म्हणजे नुकसान होणं मुलांनो. कॅशुअल्टीज होणं म्हणजे काय होणं? नुकसान होणं. बरोबर बरोबर. फर्स्ट एड टू डिझास्टर व्हिक्टिम्स म्हणजे आपत्तीग्रस्तांना प्रथमोपचार म्हणजे फर्स्ट एड देणं. बघा आता इकडे लक्ष द्या. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड इज प्रिव्हेन्शन ऑफ द डेथ, प्रिव्हेंटिंग डिटोरिएशन ऑफ द हेल्थ अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ रिहॅबिलिटेशन. बरोबर. म्हणजे काय आहे की फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचाराचं जो मुख्य उद्देश आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मुख्य उद्देश, तो काय आहे की प्रिव्हेन्शन ऑफ द डेथ म्हणजे एखाद्याला मृत्यूपासून वाचवायचं, त्याचं आयुष्य वाचवायचं. प्रिव्हेंटिंग द डिटोरिएशन हेल्थ म्हणजे त्याचं आरोग्य जे आहे ते आरोग्य खालवण्यापासून त्याला वाचायचं वाचवायचं. अँड स्टार्टिंग द प्रोसेस ऑफ द रिहॅबिलिटेशन आणि त्याचं पुनर्वसन करायचं. हा महत्त्वाचा उद्देश आहे प्रथमोपचाराचा. हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू नो अबाउट द इमर्जन्सी मेजर्स ऑर द फर्स्ट एड प्रॅक्टिसेस टू बी फॉलोड. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की इमर्जन्सी मेजर्स म्हणजे जे अति जलद, इमर्जन्सी म्हणजे अति जलद, विशेष जे हे आहेत काय प्रथमोपचाराचे जी ट्रीटमेंट आहे ती काय केली पाहिजे, ती लवकर दिली गेली पाहिजे. बघा पुढचं मुलांनो, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचाराची महत्त्वाची मूलतत्वे. लाईफ अँड रेस्क्युटेशन ABC. लाईफ अँड रेस्क्युटेशन म्हणजे काय? जीवन आणि काय करणं, आपत्तीतून आपतग्रस्तांना सुटका करणं, त्याला रेस्क्युटेशन म्हणतात. त्याचे ABC आहे. आता ए म्हणजे एअरवे. एअरवे म्हणजे काय? हवामार्ग. हवामार्ग हा कशाशी संबंधित आहे? तर श्वसनाशी संबंधित आहे. तर बघा मुलांनो, इफ द विक्टीम हॅज डिफिकल्टी ब्रीथिंग, the head should be held in a backward sloping position or the chin should be raised so that respiratory passage remains open. म्हणजे जर एखाद्या आपतग्रस्त व्यक्तीला जर श्वासोच्छ्वास घेण्यास अडचण होत असेल तर हेड शुड बी हेल्ड इन अ बॅकवर्ड स्लोपिंग पोझिशन म्हणजे मागच्या बाजूला उतरत्या भागाने काय केलं पाहिजे, डोकं त्याचं ठेवलं पाहिजे. और द चीन, CHIN, चीन म्हणजे हनुवटी जी आहे ती वरती उचलली पाहिजे. सो दॅट रेस्पिरेटरी पॅसेज रिमेन्स ओपन, जेणेकरून त्याचा श्वसनमार्ग खुला राहील. त्याच्यानंतर ABC मधला दुसरा B आहे ब्रेथिंग. ब्रेथिंग म्हणजे काय? श्वासोच्छ्वास, कृत्रिम श्वासोच्छ्वास म्हणतात त्याला. इफ द ब्रेथिंग इज ब्रेथिंग म्हणजे श्वासोच्छ्वास. इफ द ब्रेथिंग हॅज स्टॉप्ड, द विक्टिम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ रेस्क्युटेशन. म्हणजे जर एखाद्या आपतग्रस्त व्यक्तीचा श्वासोच्छ्वास जर थांबला असेल तर त्या व्यक्तीला कृत्रिमरित्याने तोंडातूनच काय केलं पाहिजे, श्वासोच्छ्वास दिला पाहिजे. एखाद्या निरोगी व्यक्तीने तोंडातून त्या रोगी व्यक्तीला काय केलं पाहिजे, श्वासोच्छ्वास कृत्रिमरित्या दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर मुलांनो सर्क्युलेशन. सर्क्युलेशन म्हणजे काय? रक्ताभिसरण. बघा रक्ताभिसरण. इफ द विक्टिम इज अनकॉन्शियस देन आफ्टर गिविंग माउथ टू माउथ रेस्पिरेशन ट्वाइस द हार्ट शुड बी प्रेस्ड डाऊन हार्ड बाय प्रेसिंग द चेस्ट विथ बोथ द पाम्स. बघा जर 2 वेळा तोंडातूनही कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन जर ती व्यक्ती म्हणजे आपतग्रस्त व्यक्ती अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध असेल, अनकॉन्शियस म्हणजे काय? बेशुद्ध असेल, तर त्या व्यक्तीच्या छातीवरती आपल्या हाताच्या दोन्ही तळव्यांनी दाब देऊन म्हणजे जोरात दाब द्यायचा. त्याच्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्याला मदत होते. These two actions should be repeated alternatively about 15 minutes. आणि ह्या ज्या 2 ॲक्शन आहेत, पहिली ॲक्शन माउथ टू माउथ आर्टिफिशियल काय द्यायचं त्याला रेस्पिरेशन, आणि सेकंड प्रेसिंग हार्ड द चेस्ट ऑफ द विक्टिम बाय बोथ द पाम्स ऑफ द हँड. ओके, सो यू हॅव टू मेक इट अल्टरनेटिव्हली 15 टाइम्स. हे 15 वेळा एकामागे एक करायचं. दिस इज कॉल्ड कार्डिओपल्मोनरी रेस्क्युटेशन. याला कार्डिओपल्मोनरी रेस्क्युसिटेशन. व्हॉट इट इज कॉल्ड? कार्डिओपल्मोनरी रेस्क्युसिटेशन, CPR असं म्हणतात त्याला. बघा इकडे लक्ष द्या. इट हेल्प्स टू ब्रिंग द सर्क्युलेशन बॅक टू नॉर्मल. त्याच्यामुळे काय होतं, रक्ताभिसरण सामान्य अवस्थेत येतं म्हणजे नॉर्मल कंडिशनला येतं.
त्याच्यानंतर बघा मुलांनो, ब्लिडिंग. ब्लिडिंग म्हणजे काय आहे? रक्तस्राव. बघा, वॉट ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव. इफ द विक्टिम इज इंज्युर्ड अँड ब्लिडिंग थ्रू द वुंड, then the wound should be covered with the antiseptic pad and pressure applied on it for 5 minutes with either thumb or palm. बघा, जर जखमी हा इंज्युर्ड झाला म्हणजे जखमी झाला असेल आणि त्या जखमीतून रक्तस्राव होत असेल, देन द वुंड शुड बी कवर्ड विथ द अँटीसेप्टिक पॅड, म्हणजे निर्जंतुक पॅडने ती जी जखम आहे ती झाकली गेली पाहिजे. अँड प्रेशर अप्लाइड ऑन इट फॉर द 5 minutes विथ आयदर थम ऑर पॉम, आणि त्याच्यावरती 5 मिनटाकरता अंगठ्याने किंवा तळव्याने दाब दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर मुलांना फ्रॅक्चर अँड इम्पॅक्ट ऑन द वर्टिब्रे, म्हणजे मणके किंवा हाडं जर फ्रॅक्चर झाली तर काय करायचं? If any bone is fractured, it is essential that the fractured part is immobilized. Part be immobilized. म्हणजे एखादा बोन जर फ्रॅक्चर झाला असेल, एखादा हाड जर फ्रॅक्चर झाला असेल, तर ते फ्रॅक्चर पार्ट जे आहे ते इमोबिलाइज म्हणजे त्याची हालचाल बंद केली पाहिजे. इमोबिलाइज म्हणजे हालचाल बंद करणं. इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ एनी अवेलेबल वुडन रॉड्स, बॅटॉन्स ऑर रुलर्स. आणि ते जे आहे ते कोणतेही उपलब्ध वुडन बरोबर म्हणजे लाकडी रॉड, बॅटन्स किंवा लाकडी फळी बरोबर किंवा पट्टीच्या साहाय्याने ते केलं पाहिजे. त्याला आधार दिला पाहिजे मोडलेल्या हाडाला, त्याची हालचाल बंद केली पाहिजे. If there is an impact on the back of vertebral column, the patient should be kept immobile on the firm stretcher. आणि जर पाठीच्या कणाला मोठ्या प्रमाणावरती इजा झाली असेल तर तो जो पेशंट आहे, जो विक्टीम आहे, त्याला काय केलं पाहिजे? त्याला हार्ड स्ट्रेचरवरती आडवं ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर बर्न्स. बर्न्स म्हणजे काय मुलांना? जळणे. बर्न्स म्हणजे काय? जळणे म्हणजे जळल्याच्या किंवा होरपळल्याच्या जखमा. बघा, if the victims have burn injuries, it is beneficial to hold the injured part under clean and control flowing water at least for 10 minutes. बरोबर, जर जळलेल्याच्या किंवा होरपळल्याच्या जखमा असतील तर त्या जळलेल्याच्या किंवा होरपळल्याच्या जखमा ज्या आहेत त्या नळाच्या धारेखाली काय केल्या पाहिजेत? कमीत कमी 10 मिनिट ठेवल्या पाहिजेत त्या पेशंट ज्या. त्याच्यानंतर मुलांना फॉर इंजुरीज लाईक स्प्रेन्स, ट्विस्टिंग अँड कॉन्ट्युशन, द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. म्हणजे स्प्रेन म्हणजे मुरगळणे, ट्विस्टिंग बरोबर. ट्विस्टिंग म्हणजे मुरगळणे, लचकणे किंवा कॉन्ट्युशन, मुरगळणे, लचकणे, अशा प्रकारच्या ज्या इंजुरीज असतात त्याच्यामध्ये राईस रेमेडी म्हणजे राईसच्या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. रेस्ट, अलाव द विक्टिम टू सिट इन द रिलॅक्स पोझिशन. आय, अप्लाय an ice pack to the injured part. C, after the ice pack treatment, the injured part should be massaged gently. Elevate, the injured part should be kept in a raised or elevated position. त्याच्यानंतर how to transport victims or patients. How to transport victims or patients. विक्टिम्स और पेशंट म्हणजे काय? विक्टिम्स किंवा जे रोगी आहेत किंवा जे विक्टीम आहेत त्याच्यानंतर काय की त्यांचे तुम्ही वहन कसं करणार? क्रॅडल मेथड. क्रॅडल मेथड म्हणजे पाळणा पद्धती बरोबर. युजफुल फॉर द चिल्ड्रन अँड अंडरवेट विक्टिम्स, म्हणजे ज्या व्यक्तींचं वजन कमी आहे किंवा ज्या व्यक्ती वजनाने हलके आहे त्यांच्यासाठी क्रॅडल मेथड आहे. त्यांना बघा, ही क्रॅडल मेथड आहे. त्याच्यानंतर कॅरिंग पिगी बॅग म्हणजे पाठीवर वाहून देणे. यूज फॉर कॅरिंग पेशंट्स हू आर अनकॉन्शियस. बेशुद्ध जे लोक आहेत त्यांना असं पाठीवर बसवून नेलं जातं, त्याला कॅरिंग पिगी बॅग म्हणतात. त्याच्यानंतर बघा ह्युमन क्रच मेथड. ही ह्युमन क्रच मेथड आहे. ह्युमन क्रच मेथड. ओके. इफ द वन ऑफ द लेग इज इंज्युअर्ड, द विक्टिम शुड बी सपोर्टेड विथ द मिनिमम लोड विथ ऑन द अदर लेग. म्हणजे एक पाय जर जखमी झाला असेल तर दुसऱ्या पायाचा आधार घेऊन त्या व्यक्तीला काय केलं? त्याच्या घरापर्यंत किंवा दवाखान्यापर्यंत पोहोचवणे. ह्युमन क्रच मेथड ही राऊंड केलेली आहे बघा डायग्राम. ही बघा ह्युमन क्रच मेथड. त्याच्यानंतर मुलांना पुलिंग और लिफ्टिंग मेथड म्हणजे ओढणे किंवा उचलणे. बघा, दिस इज आता लिफ्टिंग म्हणजे उचलणे. आता यांनी लिफ्ट केलं आहे बरोबर. त्याच्यानंतर याने हा पूल करतो आहे म्हणजे ओढतो आहे त्याला पुलिंग और लिफ्टिंग मेथड असं म्हणतात. This is pulling or lifting method. This is used for carrying an unconscious patient through the short distance. म्हणजे लहान अंतरावर बेशुद्ध व्यक्तीला वाहून नेण्यासाठी याचा उपयोग केला जातो पुलिंग और लिफ्टिंग मेथडचा.
त्याच्यानंतर बघा कॅरिंग ऑन 4 हँड चेअर, म्हणजे 4 हातांची खुर्ची करून त्याच्यावरती पेशंटला वाहून नेणं आहे बघा. हे 4 हँड चेअर आहे, या पद्धतीने केलं जातं ते बघा. दिस इज युजफुल वेन द सपोर्ट इज नीडेड फॉर द पार्ट बिलो द वेस्ट, म्हणजे कमरेखालच्या भागाला जर सपोर्ट हवा असेल तर 4 हँड चेअर वापरली जाते. हे बघा इथे कॅरिंग ऑन 2 हँड चेअर, 2 हँड चेअर बघा, हे आहे 2 हँड चेअर. दिस इज द 2 हँड चेअर. द 2 हँड चेअर मेथड इज युजफुल फॉर दोज पेशंट्स हू कॅनॉट यूज देअर हँड्स बट कॅन होल्ड देअर बॉडी अपराईट. बरोबर, हे अशा पेशंटला आहे की जे पेशंट त्यांच्या हाताचा उपयोग करू शकत नाही, पण त्यांचं जे बॉडी आहे, शरीर आहे, ते वरती उचलून धरू शकतात. बरोबर. त्याच्यानंतर बघा मुलांना स्ट्रेचर मेथड. दिस इज द स्ट्रेचर. इन अन इमर्जन्सी इफ अ कन्व्हेन्शनल स्ट्रेचर इज नॉट अवेलेबल देन टेम्पररी स्ट्रेचर कॅन बी मेड युजिंग बांबूज, ब्लँकेट एटसेट्रा. बरोबर, म्हणजे विशेष परिस्थितीमध्ये जर कन्व्हेन्शनल म्हणजे साधं स्ट्रेचर, पारंपरिक स्ट्रेचर जर उपलब्ध नसेल तर तात्पुरत्या प्रकारचं स्ट्रेचर काय केलं जातं, बांबू किंवा ब्लँकेट वापरून काय केलं जातं, यूज केलं जातं. त्याच्यानंतर बघा अदर इमर्जन्सी मेजर्स. आता इतर विशेष काय, अदर इमर्जन्सी मेजर्स काय आहेत बघा. बोट्स आर यूज्ड बाय द सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन टू रेस्क्यू पीपल ट्रॅप्ड इन अ फ्लड एरिया, म्हणजे पूरग्रस्त भागामध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांची सुटका करण्यासाठी, म्हणजे रेस्क्यू करण्यासाठी बोटींचा वापर प्रशासनामार्फत केला जातो, नागरी प्रशासनामार्फत. सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नागरी प्रशासन. ॲज अन इमर्जन्सी मेजर वूड बोर्ड्स, बांबू फ्लोट्स, एअर फिल्ड रबर ट्यूब फ्रॉम अ टायर कॅन बी यूज्ड टू ॲडव्हान्टेज. इमर्जन्सीमध्ये वुडन बोर्ड्स म्हणजे लाकडी पळ्या, बांबू फ्लोट्स म्हणजे बांबूंपासून बनवलेले तरंग, एअर फिल्ड रबर ट्यूब हवेने भरलेली रबराची ट्यूब, फ्रॉम अ टायर म्हणजे चाकापासून बनवलेली रबराची ट्यूब. बरोबर आहे की नाही, त्याच्यापासून तर ती रिंग बनवली जाते, त्याचा उपयोग पुरात अडकलेल्या माणसांना काढण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर बघा ए फायर एक्सटिंग्विशर इज अ पोर्टेबल अप्लायन्स दॅट कॅन बी इझिली कॅरीड एनिवेअर. फायर एक्सटिंग्विशर म्हणजे काय, फायर एक्सटिंग्विशर जे असतं ते तुम्हाला माहिती आहे. बरोबर, अग्निशमन चं यंत्र असतं बघा ऑफिसमध्ये किंवा शाळांमध्ये किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी, ते इकडून तिकडे वाहून नेलं जातं जर आग लागली तर. व्हेरियस ॲप्लिकेशन्स आर यूज टू पुट आउट अ फायर. बरोबर, व्हिजिट द फायर डिपार्टमेंट इन युअर सोसायटी अँड कलेक्ट डिटेल इन्फॉर्मेशन. कुठे आग लागली तर त्याचा वापर करता येतो बघा. मॅच द कॉलम. आता इथे एक्झरसाईज आहेत मुलांना. काय, मॅच द आयटम्स इन द कॉलम ए विथ द प्रॉपर वन्स इन द कॉलम बी अँड एक्सप्लेन देअर इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. बरोबर. त्याच्यानंतर बघा हार्मफुल वेस्ट काय काय आहेत. आता हार्मफुल वेस्ट म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. ओके. डोमेस्टिक मटेरियल कोणतं आहे, लेफ्ट ओव्हर फूड, व्हेजिटेबल स्पिलिंग ऑफ द फ्रूट. बायोमेडिकल वेस्टेज कोणतं आहे, बँडेजेस, कॉटन निडल, नाही बायोमेडिकल वेस्ट, बँडेजेस, कॉटन निडल्स एटसेट्रा. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल वेस्ट कोणतं आहे बघा, हे केमिकल्स, पिगमेंट्स, ॲश एटसेट्रा. अर्बन वेस्ट कोणतं आहे, ग्लास, रबर, कॅरी बॅग्स एटसेट्रा. या पद्धतीने मुलांना तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत, मॅच द पेअर करायचे आहेत आणि त्या वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. एक्झरसाईजमधला पहिला प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर बघा कंप्लीट द स्टेटमेंट यूजिंग द गिवन ऑप्शन्स अँड जस्टिफाय द स्टेटमेंट. बघा इथे त्यांनी ऑप्शन दिलेले आहे, जिओग्राफिक फेवरेबिलिटी, क्लायमेट, वेदर अँड ऑब्झर्वेटरी. आता याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, पहिलं ऑफ द अबायोटिक फॅक्टर्स दॅट अफेक्ट द बायोडायव्हर्सिटी बाय फार द मोस्ट इम्पॉर्टंट इज जिओग्राफिक फेवरेबिलिटी म्हणजे भौगोलिक अनुकूलते. सेकंड, डिस्क्रिप्शन ऑफ द क्लायमॅटिक कंडिशन्स ऑफ अ शॉर्ट ड्युरेशन इन अ पर्टिक्युलर एरिया. इट इज कॉल्ड ॲज अ वॉट, इट इज कॉल्ड ॲज अ climate. Then see here, irrespective of the progress of the human beings, we have to think about which things? We have to think about the weather.
Okay, establishment where various climatic factors are recorded, these are called as observatory म्हणजे वेधशाळा. या पद्धतीने मुलांना तुम्हाला हे लिहून काढायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ द फर्स्ट एड प्रोव्हाइडेड टू द विक्टिम्स ऑफ द डिझास्टर हू आर इंज्युअर्ड. याचं उत्तर इकडे आहे मुलांना. ABC मेथड, लाईफ रेस्क्यू ABC, एअरवे. ओके, हे बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट एड इज प्रिव्हेन्शन ऑफ डेथ, प्रिव्हेंटिंग द डिटोरिएशन ऑफ द हेल्थ अँड starting the process of rehabilitation. Hence it is important to know about emergency measures of first aid to be followed. याच्यामध्ये काय, एअरवे, इफ द victim has difficulty in breathing, the head should be held in a backward sloping position or chin should be raised so that respiratory passage remains open. Breathing, if the breathing has stopped, the victim should be given artificial ventilation by mouth to mouth resuscitation and circulation. If the victim is unconscious, then after giving the mouth to mouth respiration twice, the heart should be pressed down and pressed down hard by pressing the chest with both palms. These two actions should be repeated alternately about 15 minutes. This is called cardiopulmonary resuscitation, CPR. It helps to bring about the circulation back to normal. त्याच्यानंतर बघा मुलांना, दुसरा पॉईंट, स्टेट द सायंटिफिक अँड इको फ्रेंडली मेथड्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट ऑफ मेथड्स, सायंटिफिक अँड इको फ्रेंडली मेथड्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट जे आहे, हे बघा, सायंटिफिक अँड इको फ्रेंडली मेथड्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट. याच्यामध्ये बघा, सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ द वेस्ट. एकेका पॉईंटचं तुम्हाला काय करायचं मुलांना, एक्सप्लेनेशन द्यायला लागेल 3 ते 4 ओळीमध्ये. सेपरेशन ऑफ द वेस्ट इंटू ड्राय वेस्ट अँड वेट वेस्ट. ओके, कॅटेगरायझेशन ऑफ द वेस्ट, कंपोस्टिंग, landfill sites, then vermicomposting, then industrial field solid waste management, industrial solid waste management, pyrolysis. It means energy production by burning of waste at high temperatures, for example biogas and bioelectricity. Biomedical waste management of biomedical waste management, incineration. Okay, so you have to write the explanation about 3 to 4 lines for each type of waste management, eco-friendly and scientific. Explain the suitable examples for the relationship between weather forecasting and disaster management. बरोबर, याचं उत्तर तुम्ही नेटवर शोधू शकतात. वेदर फोरकास्टिंग आणि डिझास्टर मॅनेजमेंट चं काय रिलेशनशिप आहे. ओके, वाय इज ई वेस्ट हार्मफुल, व्हॉट इन्क्लूड्स अंडर ई वेस्ट, व्हॉट इज इन्क्लुडेड अंडर ई वेस्ट. E-waste means electronic waste. Okay, and electronic waste is includes computers, laptops which are not working properly, TV sets, radio sets. Okay, and all electronic gadgets which are not working properly. These are non-degradable waste. It can produce the harm to the environment. Okay. So this is open-ended question. You have to write the answer about it. How will you register individual your participation in solid waste management? I will categorize and separate the waste. Okay, I will use the scientific and eco-friendly methods of waste management. Then I will what I will do, the next is I will use the 7R mantra. What are the seven principles of solid waste management? I will use myself the 7R mantra. What are those? Reuse. After use, material should be reused for some and other proper purposes. Then refuse. Refuse म्हणजे नकारणे. Refusal to use articles made from non-degradable articles like plastic and thermocol. Recycle. Production of the useful articles by recycling solid wastes. For example, paper and glass can be recycled. Rethinking about our habits, activities and their consequences in connection with the use of the various articles of daily use. Then reduce. What do you mean by reduce? Restriction the use of resources to avoid their wastage. Old materials should be reused. One thing should be shared by many.
Okay, use and throw type of object should be avoided. Then what is the research? Conducting research related to reuse of the materials that are temporarily out of use. Regulation and public awareness. Following the laws and rules related to waste management and motivating others for the same. So I will apply these 7 principles of solid waste management in for the waste management in my life individually. Okay, this following 3R mantra basically reducing the waste, reuse means reuse of the waste, and recycle means recycling the waste. Second, throwing the plastic wrappers of the chocolates, ice cream, biscuits, etc. into the dustbin. Avoiding the littering म्हणजे काय थुंकणं टाळावं. Third, avoid the use of the plastic bags, and instead of using plastic bags, I will use the clothes bags or bags prepared from the old sarees, bed sheets, and curtains, etc. Fourth, using both sides of a paper for writing, reusing greeting cards and for gift purposes. Fifth point, avoiding the use of the tissue paper and preferring the use of one's own handkerchief. Sixth one, using the rechargeable batteries instead of lead batteries. Then seventh one, implementing the various programs of solid waste management and encouraging the family and society in this regard. And eighth one, avoiding use and throw type of the articles like pens, canned cold drinks, tetra packs should be strictly avoided. Okay. तर मुलांनो, या पद्धतीने तुम्हाला हे काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे तुमच्या वहीमध्ये. ओके. आता त्याच्यानंतर काय मुलांनो, राईट द नोट्स ऑन द मेटेरिओलॉजी. आता मेटेरिओलॉजीवरती तुम्ही नोट्स लिहू शकतात. म्हणजे शॉर्ट नोट आहे, ते पुस्तकात दिलेलं आहे. तुम्ही पुस्तकात बघा मेटेरिओलॉजीवरती नोट काय काय आहे. मेटेरिओलॉजी, the science that studied the interrelationship between the various components of the air, natural cycle, geological movements of the earth and climate is called meteorology. Meteorology includes the study of the storms, cloud, rainfall, thunder, lightning, etc. Depending upon the study of such factor, weather postcards are made. They are useful for the common method, farmers, fisheries, aviation services, water transport अँड व्हेरियस अदर ऑर्गनायझेशन. हे मेट्रोलॉजीवरचे एवढ्या ओळी तुम्ही लिहायच्या मुलांना. पान नंबर कितीवरती आहे ते मी तुम्हाला सांगतो. पेज नंबर 98वरती आहे ते मेट्रोलॉजीवरची शॉर्ट नोट. त्याच्यानंतर बघा मुलांना, सर्व प्रश्नांची उत्तरं मोस्टली पुस्तकात आहेत. तुम्ही धडा वाचला केअरफुली की तुम्हाला सापडेल ते. त्याच्यानंतर बघा क्लायमॅटिक फॅक्टर्स. क्लायमॅटिक फॅक्टर्स पण बघा तुम्ही. ते तुम्ही जर वाचले बघा, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. बघा हे सर्व आपण जे आहे ना मुलांना पुढच्या पिरियडला बघणार आहोत, क्लायमॅटिक फॅक्टर्स वगैरे. ओके. I will explain you in the details, and we will also explain the relationship between the weather forecasting and disaster management on question number 3. Today we will stop here. Thank you.